हा, एक लक्ष द्या. आज वर्तमान काळामध्ये समाजासमोर, समाजातील प्रत्येक घटकासमोर पर्यावरण आणि त्याचं बिघडलेलं संतुलन, वाढतं प्रदूषण ही एक अतिशय महत्वाची आणि दिवसेंदिवस तिचं स्वरूप आता उग्र होत चाललेलं आहे. प्रत्येक फक्त मनुष्यावरच नव्हे तर आता या सजीव सृष्टीतील प्रत्येक सजीवावर आणि निर्जीवावर सुद्धा आता पर्यावरणाच्या प्रदूषणाचा परिणाम आपल्याला हळूहळू प्रकर्षाने जाणवू लागलेला आहे. आता या विषयाच्या संदर्भाने आज आपल्या विद्यालयामध्ये माननीय श्री डॉक्टर संजय मोहन मरळे, अध्यक्ष सोसायटी ऑफ एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट न्यू दिल्ली, हे आज इथे उपस्थित झालेले आहेत आपल्या विद्यालयामध्ये. सर्वप्रथम आपण विद्यालयाच्या वतीनं टाळ्या वाजवून त्यांचं हार्दिक स्वागत करू. आजचे जे आपले प्रमुख अतिथी जे आहेत, जे तुम्हाला पर्यावरणाच्या संदर्भानं काही महत्वपूर्ण सूचना आणि मार्गदर्शन करणार आहे. ते तुम्हाला मार्गदर्शन करायचं. ते सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून डॉक्टर कमला नेहरू कॉलेज दिल्ली विश्वविद्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. त्याचबरोबर त्यांनी MSc ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पर्यावरण या विषयातून केलेले. पुणे विद्यापीठातून याच विषयात त्यांनी डॉक्टरेट म्हणजे PhD ही पदवी सुद्धा संपादित केलेली आहे. असे आज या पर्यावरण विषयातले तज्ञ असणारे माननीय डॉक्टर संजय मरळे हे आज तुम्हाला पर्यावरण याविषयी मार्गदर्शन करणार आहे. ते त्यांनी करावं. तत्पूर्वी विद्यालयाच्या वतीने हा विद्यालय आज ते आपल्या विद्यालयामध्ये आले त्याबद्दल हा बुके देऊन जाधव सर आणि कोळी सर यांनी विद्यालयाच्या वतीनं सरांचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. ठीक आहे, आता ते तुम्हाला मार्गदर्शन करा. सर खूप धन्यवाद. माझ्याबद्दल छान माहिती सांगितली. काही एक थोड्या शब्दामध्ये मी थोडी माझ्याबद्दल अजून थोडी जास्त माहिती सांगतो. सर थोडस वरती मी तुमच्यासारखाच जिल्हा परिषद मराठी शाळा तुपारी या ठिकाणी माझं 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि माझी घरची परिस्थिती अतिशय गरिबीची परिस्थिती असताना गावात आमच्या पूर्ण गावामध्ये आमची जी परिस्थिती होती त्यावेळेची घरची परिस्थिती अतिशय गरिबीची होती. त्यानंतर मी 7वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर 10वीला पार्वती खेमचंद विद्या मंदिर ताकारेला आहे त्या ठिकाणी मी जात होतो. त्यावेळी 10वी पर्यंत माझ्या पायामध्ये चप्पल नव्हतं. 10वीला जोपर्यंत जात होतो तोपर्यंत माझ्या पायामध्ये चप्पल नव्हतं. 9वी किंवा 10वीच्या दरम्यान माझ्या वडिलांनी मला सायकल घेऊन दिली. त्यानंतर मग सायकलवरून शाळेला जायला लागलो. त्यानंतर सायकलवरून परत 10वी पास झाल्यानंतर सायकलवरून पलूसला मी ऍडमिशन मिळालं. मला पलूसला दररोज सायकलवरून जात होतो. दररोज सायकलवरून यायचं आणि परत अभ्यास व्हावा म्हणून, घरात काय अभ्यास व्हायचा नाही म्हणून मी काय करायचो, लायब्ररीमध्ये घरात यायचो, जेवायचो आणि परत लायब्ररीमध्ये अभ्यास करायसाठी पलूसला शाळेमध्ये जायचो. म्हणजे 14 किलोमीटर जायचं, 14 किलोमीटर परत यायचं, परत 14 किलोमीटर अभ्यासासाठी जायचं, परत 14 किलोमीटर परत यायचं.
एवढा प्रवास मी सायकलवरून केला. म्हणजे भयानक त्यावेळी मी कष्ट घेतले 11वी-12वी पर्यंत. त्यानंतर 12वी नंतर BSc परत पलूसलाच केली. परत सायकलवरून येऊन जाऊन करायचो. MSc शिवाजी युनिव्हर्सिटीमधून केली आणि त्यानंतर PhD करत असताना पुणे विद्यापीठामध्ये मला मी एक दिवस म्हणजे मला जास्त नोकरीची गरज होती. जास्त मी दररोज ऍडव्हर्टाईज बघायचो, न्यूजपेपर मध्ये बघायचो, त्यानंतर कम्प्युटरवरती बघायचो. आणि PhD करत असताना सर विद्यापीठामध्ये एक कम्प्युटर होता आणि तो मला मिळायचा वापर करायसाठी. मग त्याच्यानं मी दररोज सर्च करायचो गुगलवर की कुठे नोकरी आहे का, कुठे जॉब मिळतोय का. आणि या जॉबच्या सर्च मध्ये एक वेळ मला एक दिल्लीची जाहिरात बघायला मिळाली आणि जाहिरात बघितल्यानंतर मला वाटलं की आपण पण अप्लाय करावं, म्हणजे अर्ज करावा. अर्ज केला मी आणि त्यांचा मला नेक्स्ट वीक मध्ये पुढच्या आठवड्यामध्येच कॉल आला मला की तुम्ही या दिल्लीला इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूला गेलो मी, इंटरव्ह्यू झाला आणि मी परत आलो तिथून. पुढच्याच आठवड्यामध्ये मला तिथून कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालंय आणि दिल्लीला या म्हणून. मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज मध्ये रिसर्च असिस्टंट म्हणून माझी त्या ठिकाणी नेमणूक झाली. वर्ल्ड बँकेचा तो प्रोजेक्ट होता 2 ते 2.5 वर्षाचा. त्यानंतर त्या प्रोजेक्टमध्ये काम करत असतानाच म्हणजे तो प्रोजेक्ट 2-2.5 वर्षानंतर संपल्यानंतर परत मला थोडी काळजी लागली की आता दिल्ली सोडून जायचं कुठं. गावाकडे गेल्यानंतर पण म्हणजे जॉब नाही, नोकऱ्यांची संख्या खूप कमी आहे गावाकडे. म्हणून मी प्रयत्न केला तिथं आणि कमला नेहरू कॉलेजमध्ये एक जाहिरात आल्यानंतर मी तिथं अर्ज केला. आणि मी ज्या दिवशी इंटरव्ह्यू दिला त्याच इंटरव्ह्यू दिल्यानंतर 5 मिनिटानंतर मला प्रिन्सिपलनं कॉल केला की म्हणजे मी बाहेर आलो इंटरव्ह्यू. 5 मिनिटानंतर प्रिन्सिपल मॅडमचा कॉल आला की तुमचं सिलेक्शन झालंय, जॉईन करा म्हणून. मी दुसऱ्या दिवशी लगेच जॉईन केलं आणि तेव्हापासून आता जवळजवळ मी 17 ते 18 वर्ष झालं दिल्लीमध्ये राहतोय. आता दिल्लीचं वातावरण आणि ग्रामीण भागातलं वातावरण याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे, एकदम साधे प्रश्न विचारणार आहे. मला तुमच्याकडून काही उत्तर अपेक्षित आहे आणि मी सरांना सुद्धा तोच प्रश्न विचारेन. प्रश्न असा आहे की तुम्ही इथं जे लोक बसलाय त्याच्यापैकी तुम्ही समजा हाताची 10 बोट आहेत, मी अगदी समजेल अशा तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो. 10 हाताची 10 बोट आहेत आणि हे एक बोट, पहिलं बोट म्हणजे जर एकच बोट किंवा 2 बोट असेल तर कमी आनंदी आहे. मला जर कोणी प्रश्न विचारला तुम्ही किती आनंदी आहात 10 पैकी, तर मी म्हणेल 1 किंवा 2, म्हणजे आनंदी नाही, मी दुःखी आहे. पण जर मी म्हटलं मी खूपच आनंदी आहे तर 8 किंवा 9 किंवा 10 असं मी उत्तर देईन. बरोबर आहे का? समजतंय का तुम्हाला मी काय म्हणतोय ते? साधा प्रश्न आहे की ऑन द स्केल ऑफ 1 to 10, 1 ते 10 या अंकापर्यंत तुमचा हॅपीनेस लेवल, तुम्ही किती आनंदी आहात 1 ते 10. 1 म्हणजे दुःखी आणि 10 म्हणजे खूपच आनंदी. बरोबर आहे? समजलं तुम्हाला? तर आता तुम्ही काय करायचं, मी तुम्हाला प्रत्येकाला प्रश्न हा विचारतोय, प्रत्येकाला हा प्रश्न विचारतोय की 1 ते 10 या अंकांमध्ये तुम्ही किती आनंदी आहात. किंवा जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर 1 ते 100 यामध्ये किती टक्के तुम्ही आनंदी आहात. 100, 10%, 20%, 30%, 40% असं. म्हणजे थोडक्यात 1 ते 10 स्केल आपण वापरतोय. मग तुमच्याकडून ह्या प्रश्नाच्या उत्तराची अपेक्षा आहे. तुम्ही काय करायचं, हा जो आकडा आहे 1 ते 10 हा आकडा तुम्ही मनात ठेवायचा आहे. प्रश्न माझा असा आहे की 1 ते 10 या स्केलवरती तुम्ही किती आनंदी आहात. तर त्याचं उत्तर तुम्ही मनामध्ये ठेवा किंवा कुठं लिहून ठेवा. तुमच्याकडे जर पेन असेल तर हातामध्ये लिहून ठेवा किंवा खाली जमिनीवरती जरी लिहून ठेवलं तुम्ही, मी प्रत्येकाला विचारणार आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला प्रत्येकाला विचारणार आहे. लिहून ठेवलं तुम्ही? प्रत्येकाने लिहून ठेवलं का याचं उत्तर? मनामध्ये ठेवलं? इकडं मुलांच्या साईडला आवाज येतो तुम्हाला? मी काय बोलतोय ते समजतंय तुम्हाला? हा. आता तुम्हाला हॅपीनेस लेवल सांगायचा आहे तुमचा आणि हाच प्रश्न शिक्षकांना सुद्धा आहे. मॅडम तुम्ही फक्त मनात ठेवायचा आहे आकडा 10. तुमचा हॅपीनेस लेवल जो आहे तो किती आहे? तुम्ही सुद्धा मॅडम आणि सर तुम्ही सुद्धा हॅपीनेस लेवल आपण आता बघणार आहे प्रत्येकाचे. ठीक आहे? यू आर रेडी? सगळे तयार आहात? ठीक आहे, व्हेरी गुड. मी तिथं पण येणार आहे तुम्हाला विचारायला. ठीक आहे. आता हॅपीनेस लेवल तुमचा किती आहे मी ठराविक मुलांना विचारेन प्रश्न, त्याचं उत्तर सांगायचं आहे. मनात जो तुम्ही आकडा ठेवलेला आहे तोच सांगायचा.
दुसरं कोण सांगतंय त्याला फॉलो करायचं नाही, किंवा तो जो सांगतोय तोच आकडा सांगायचा नाही. तुम्ही मनामध्ये जो ठेवलाय तो आकडा सांगायचा. लिहून ठेवला असेल कुठेतरी किंवा मनामध्ये ठेवला असेल, राईट? ठेवलाय? ठीक आहे. 1 ते 10 पर्यंत किती लेवल आहे हॅपीनेसचे तुमचे? 6 राईट? ओके, फाईन, परफेक्ट. 6 हॅपीनेस लेवल आहे. 6 हा 7 व्हेरी गुड, नाईस. मागं जातो मी थोडं. 8 व्हेरी गुड. 8 ठीक आहे. 5 व्हेरी गुड, ठीक आहे. 5 आहे. तू सांग राजा. हा 9 व्हेरी गुड, नाईस. 8 10 वा व्हेरी गुड. तू सांग. 7 8 5 व्हेरी गुड. तर आता जो आनंदी हॅपीनेस लेवल आहे याला आपण इंग्लिश मध्ये जे टर्म आहे हा येते ना. हा बरं, चालेल ठीक आहे. हा बरं पुढे घेऊन बरं खाली जाऊ शकता. चालेल ठीक आहे. जाऊ शकता. ठीक आहे. आता हे बघा, तुम्ही मनामध्ये एक शब्द ठेवला होता हॅपीनेस लेवलचा, किती तुमची हॅपीनेस लेवल आहे. आणि काही मुलांनी, काही विद्यार्थ्यांचं जे उत्तर होतं, एका विद्यार्थ्याचं 10 हे उत्तर होतं. म्हणजे तो अगदी समाधानी आहे, म्हणजे काय टेन्शनच नाही आयुष्यामध्ये. कोण आहे तो? उभा राहा जरा राजा, उभा राहा. हा, याच्यासाठी एक वेळ जोरदार टाळ्या वाजवा. हा, आता तुला दुसरा प्रश्न असा आहे की तू का इतका आनंदी आहेस? आनंदी असण्याचं कारण काय तुझं? घाबरू नकोस, तुला वाटेल ते सांग. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. पुन्हा एक वेळ जोरदार टाळ्या. त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःख नाही, अगदी बिनधास्त आहे, असं जीवन जगायचं. खूप छान आहे. तर काही मुलांचा जो हॅपीनेसचा लेवल आहे तो कमी आहे, आणि बरीच कारण आहेत. मी जसं सांगितलं, माझ्या आयुष्यामध्ये बरेच असे प्रसंग येऊन गेले, किंवा जी परिस्थिती होती ती योग्य नव्हती, पण खडतर परिस्थितीमध्ये, कठीण परिस्थिती असताना सुद्धा, आई वडिलांची परिस्थिती नसताना, गरिबी असताना सुद्धा त्यातून मी संघर्ष करून पुढे गेलो, शिकलो, मोठा झालो, चांगल्या नोकरीवर पोचलो. तसं ज्यांना वाटतंय की परिस्थिती माझी चांगली नाही, किंवा खूप दुःखी जीवन आहे त्यांचं, आणि जे दुःखी आहेत ते जास्त चांगला संघर्ष करू शकतात, जास्त पुढे जाऊ शकतात. आनंदी आहेत ते सुद्धा पुढे जातात, निश्चितच जातील. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष आहेत ते जास्त पुढे जातात. आणि मला खात्री आहे की तुम्ही थोडा प्रयत्न केला, थोडा अभ्यास केला, थोडी मेहनत घेतली, तर तुम्ही चांगल्या यशाच्या शिखरावरती जाऊन पोहोचाल. ठीक आहे. आता मी जो सर्वे करतो, मी माझ्या क्लासमध्ये, मी दिल्लीमध्ये कॉलेजमध्ये एका शिकवतो, आणि कॉलेजमध्ये पण मी जे माझे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंटना सेम क्वेश्चन विचारतो की तुमचा हॅपीनेस लेवल काय आहे. कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, त्यांचं जे वय आहे ते 17, 18, 20च्या दरम्यानचं वय आहे. आणि त्यांचा ऑन एन अवरेज जर हॅपीनेस लेवल बघितला दिल्लीतल्या मुलांचा, तर 6 हा अवरेज हॅपीनेस लेवल आहे. हॅपीनेस लेवल किती आहे? 6 आहे. आणि या ठिकाणी जर तुमचा हॅपीनेस लेवल बघितला थोडासा जास्त आहे, 7. काही लोकांनी 7 सांगितलं, काही लोकांनी 8 सांगितलं, बरोबर आहे. आता दिल्ली सारख्या शहरामध्ये सगळ्या सुखसुविधा आहेत, त्यानंतर ज्या फॅसिलिटी पाहिजे, मेट्रो आहे, बस सेवा आहे, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आहेत, त्यानंतर मोबाईल सुविधा आहे, इंटरनेट चांगलं चालतंय, जवळ स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, युनिव्हर्सिटी आहेत, तरी सुद्धा जी हॅपीनेसची लेवल आहे ती खूप कमी आहे. त्याचं काय कारण असू शकतं? महत्वाचं एक कारण सांगा. दिल्लीतली लोक, आज एक सर्वे
काही महिन्यापूर्वी एक सर्वे केला दिल्लीमध्ये, आणि त्या दिल्लीमध्ये असा प्रश्न विचारला गेला होता की दिल्लीमध्ये तुमची राहण्याची इच्छा आहे का, किंवा जर समजा तुम्हाला दुसरीकडे दिल्लीच्या ऐवजी दुसरीकडे कुठं चांगली नोकरी मिळाली तर तुम्ही दिल्लीमध्ये राहण्यास प्राधान्य द्याल किंवा दुसरीकडे जाण्यास प्राधान्य द्याल. तर त्याचं उत्तर असं होतं की 80% जे दिल्लीतले लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला दिल्लीमध्ये राहायचं नाही. वी आर नॉट हॅप्पी टू स्टे इन दिल्ली. आम्हाला राहायचं नाही. जर आम्हाला याच्यापेक्षा चांगला जॉब मिळाला दुसऱ्या शहरामध्ये, जे शहर बिलकुल स्वच्छ आहे, साफ आहे आणि हवा प्रदूषण कमी आहे, अशा ठिकाणी जर आम्हाला नोकरी मिळाली तर आम्ही आनंदानं हे दिल्ली सोडून जाऊ. म्हणजे दिल्लीमध्ये जर तुम्ही पगार बघितला लोकांचा तर सगळ्यात जास्त भारतामध्ये जेवढे लोक नोकऱ्या करतात त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त पगार दिल्लीतल्या लोकांना आहे. तरी सुद्धा दे आर नॉट हॅप्पी टू स्टे इन दिल्ली. त्यांना सोडून जायचं आहे दिल्ली, पण दुसरीकडे नोकरी न मिळाल्यामुळं मिळत नसल्यामुळं ते सोडून जाऊ शकत नाही. हा एक प्रॉब्लेम आहे. तर वाय पीपल इन दिल्ली डू नॉट वॉन्ट टू स्टे इन दिल्ली. दिल्लीमध्ये लोक का राहण्याची त्यांची काय इच्छा नाही, का राहू शकत नाही असं मला वाटतं. आणि आता दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो की आता तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करणार आणि कुठल्या शहरामध्ये जाण्याची तुमची इच्छा आहे. मी परत आता तुमच्याकडे येणार आहे दुसऱ्या प्रश्नासाठी परत तुमच्याकडे येणार आहे. सर काढू काय, माईक काढू. हा, आता साधा सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी सगळ्यांसाठी. तुम्हाला प्रत्येकाला शिक्षण पूर्ण करायचं आहे, बरोबर आहे. आता तुम्ही कितवीला, 5वी 6वी 7वीला आहे, त्यानंतर तुम्ही 10वीला जाल, 10वीची परीक्षा द्याल, त्यानंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. मी PhD केली आहे, तुम्हाला कोणाला संधी मिळाल तर तुम्ही PhD पण कराल. ठीक आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही काय करणार, या गोळेश्वर मध्ये राहणार की मोठ्या शहरामध्ये नोकरीसाठी जाणार, हा माझा साधा सोपा प्रश्न आहे तुमच्यासाठी. आणि मी प्रत्येकाला विचारणार हा प्रश्न असा आहे. मी परत एक वेळ रिपीट करतो की तुमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही गोळेश्वर मध्ये राहणार का गोळेश्वर सोडून दुसऱ्या शहरामध्ये जाणार नोकरीसाठी. हा, जाणार. व्हेरी गुड. पुण्याला जाणार. तू सांग रे राजा. सांग. मुंबईला जाणार. व्हेरी गुड. तो हा सातारा. व्हेरी गुड. ब्राऊन कलर टी शर्ट. पुणे. जो एकदम माग बसलाय, रेड शर्ट. हा पुणे. आणि पिवळा टी शर्ट. पुणे. ठीक आहे. इकडं माग जी सेकंड लास्ट रो मधली. पुण्यामध्ये जाणार. ठीक आहे. तू सांग राजा. पाठीमाग. सातारा. हा, पुणे. ठीक आहे. व्हेरी गुड. आणि समजा पुण्याच्या महाराष्ट्राच्या बाहेर नोकरी मिळाली तर नाही जाणार तुम्ही. महाराष्ट्राच्या बाहेर समजा गुजरातमध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये, तमिळनाडूमध्ये, कर्नाटकमध्ये, दिल्लीमध्ये जर समजा कोणाला नोकरी मिळाली तर जाण्याची कोणाची इच्छा आहे. मिळाली तर जाणार. व्हेरी गुड. नाईस. ठीक आहे. तर आता प्रॉब्लेम असा आहे. हा, ठीक आहे. प्रॉब्लेम असा आहे की आता तुम्हाला वाटतंय की पुण्यामध्ये जायचं, मुंबईला जायचं, साताराला जायचं, काही लोकांना सांगलीला जायचं वाटते, काही लोकांना वाटते आउट ऑफ महाराष्ट्राच्या बाहेर जायचं. पण प्रॉब्लेम असा आहे की काही दिवसानंतर ज्यावेळी तुम्ही नोकरीला लागाल, चांगला पैसा मिळवाल, त्यावेळी वाटेल की गावच बरं होतं माझं. परत गावाकडे यायची इच्छा होते. का तर शहरामधलं वातावरण जे आहे ते आपण खूपच बिघडवून टाकलंय.
कचरा कुठेही टाकून द्यायचा. पाणी आहे, नाल्याचं पाणी नदीमध्ये डायरेक्ट सोडलं जातं. आता माझे तुम्ही काही व्हिडिओ आहेत, आमचे स्वतःची माझी एक संस्था आहे, सोसायटी फॉर एन्व्हायरमेंट अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तुम्ही घरी गेल्यानंतर माझे व्हिडिओ बघा. यमुना नदीचा आता मी सर परवा आलो, 19 तारखेला माझी फ्लाईट होती. परवा मी सकाळी पूर्ण दिवस 19 तारखेला मी 18 तारखेला हे होतो, नदीमध्ये होतं, यमुना नदीमध्ये. यमुना नदीची अशी परिस्थिती आहे की एका दिवसामध्ये 2000 मिलियन लिटर्स पर डे, म्हणजे 2000 मिलियन 2000 दशलक्ष लिटर एवढं पाणी नदीमध्ये सोडलं जातं एका दिवसामध्ये. आणि इथं बंधारा बांधलेला आहे, बंधाऱ्याच्या वरचं पाणी आहे, पिण्यासाठी वापरलं जातं, म्हणजे उचलतात. आणि बंधाऱ्याच्या बिलकुल खाली जे पाणी आहे, म्हणजे असे हे बांधून घेतलेलं आहे, भिंत बांधलेली आहे. बंधाऱ्याच्या खाली पूर्ण नाल्याचं पाणी सोडलं जातं आणि बंधाऱ्याच्या वरचं जे चांगलं पाणी आहे ते पिण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे ही अशी आपण दुरावस्था करून टाकलेली आहे नदीची. आता तुमच्या गावातला महत्वाचा ज्वलंत प्रश्न आहे जो पर्यावरणाचा, म्हणजे तुमच्याच नाही सगळ्याच गावातला कचरा आहे. तो कचरा नेऊन नदीच्या काठावर टाकला जातो. कचरा आहे तो नदीच्या काठावरती टाकला जातो. आणि काही ठिकाणी मी आता कालच व्हिडिओ केला, येराळा नदीच्या काठी एक वसगडे गाव आहे, कालच माझा तुम्ही व्हिडिओ बघा. नदीच्या काठावर कचरा टाकलेला आहे आणि तो कचरा जाळतात, आग लावतात आणि तो सतत जळत राहतो. आणि त्याच्यामध्ये काच आहे, फुटलेले काचा आहेत, कप बशा आहेत, घरातल्या उश्या आहेत, गाद्या आहेत, डायपर आहे, ज्या वस्तू नको आहेत त्या पाहिजेत. आणि पाणी लोक नदीचं पितात, त्या येराळा नदीचं पाणी पितात, त्याच्यामध्ये मासे धरतात. आणि आपण सिरिंज इंजेक्शन आहे, ते इंजेक्शनचं सिरिंज पण त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. टॅबलेट आहेत, आपण ज्या औषधं खातो मेडिकलचे, ती पण त्याच्यामध्ये टाकून दिलेले. आणि काय करतात ते, ज्यावेळी पूर येणार आहे असं समजलं जातं त्यावेळी जेसीबी घेतात, जेसीबीनं ते पूर्ण नदीमध्ये ढकलून देतात. आता इथं जर समजा एक नदी आहे आणि त्या नदीच्या जवळ एक गाव आहे, त्या गावातल्या लोकांनी घाण कचरा नदीमध्ये टाकला तर खालच्या लोकांनी पाणी कसं प्यायचं, ते दूषित पाणी होतंय. आणि त्यासाठी हे कचरा व्यवस्थापन एक सायंटिफिक टर्म आहे, शास्त्रीय दृष्ट्या त्याचं मॅनेजमेंट केली जाते. असं कसंही कुठेही कसाही कचरा टाकायचा म्हणजे फक्त कलेक्शन करणं, गोळा करणं हे मॅनेजमेंट नियोजन नव्हे. त्याच्यासाठी आपल्याला माणसांची नेमणूक करावी लागेल आणि तो माणूस त्याच्यातलं ज्ञान असलं पाहिजे की मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचं नियोजन, कचऱ्याचं नियोजन कसं करायचं. त्याच पद्धतीनं आपण जो गावामधले हे आहे घाण पाणी आहे ते सुद्धा नदीमध्ये सोडतो. त्याच्यासाठी सुद्धा सायंटिफिक मेथड्स आहेत. त्या सायंटिफिक मेथड्स फॉलो केल्या तर आपण नदीचं प्रदूषण थांबवू शकतो, कचऱ्याचं प्रदूषण थांबवू शकतो आणि आपलं गाव अतिशय सुंदर स्वच्छ असं करू शकतो. आता याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल कितीतरी चिमण्या असायच्या आपल्या गावामध्ये. आता चिमण्या कुठं दिसतात का तुम्हाला? का दिसत नाहीत? का तर आपण औषध फवारतो, प्रत्येक पिकावरती औषध फवारतो. आणि पिकावरती औषध, पक्ष्यांचं काय असतं, पक्षी पिकं जिथं असतात त्यांना खायला धान्य मिळतं म्हणून ते जातात. पण ज्यावेळी आपण औषध फवारतो पिकावरती त्यावेळी त्या चिमण्या मरून जातात, म्हणजे त्या ठिकाणी येऊ शकत नाहीत. त्यांचं जे अस्तित्व आहे ते ज्या ठिकाणी स्वच्छ निसर्ग आहे त्याच ठिकाणी ते राहू शकतात. त्यामुळे चिमण्या संपून गेल्या, जे जैविक विविधता होती, पशु पक्षी प्राणी फुलपाखरं जे होती त्या सगळ्यांना आपण मारून टाकलं. आणि त्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे की आपला जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा. त्याच्यामध्ये स्वच्छ ठेवायचा म्हणजे आपण त्याचं कचऱ्याचं व्यवस्थित हे करायचं, विल्हेवाट लावायची, पाण्याची विल्हेवाट लावायची. जे पाणी आहे सांडपाणी त्याचा योग्य वापर करायचा, शेतीमध्ये करायचा. जमीन तुम्हाला मातीवरती पाणी मारायचं असेल, म्हणजे धूळ वळू नये म्हणून मातीवर पाणी मारायचं असेल त्याचा वापर आपण करू शकतो. पण नदीमध्ये गेलं नाही पाहिजे. हे पाणी जे घाण पाणी आहे ते नदीमध्ये जाऊन द्यायचं नाही. घाण कचरा आहे तो नदीमध्ये जाऊन द्यायचा नाही. या साध्या बारीक गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. आणि जर या आपण गोष्टी केल्या तर पर्यावरणाचं खूप चांगलं आपण संरक्षण आणि संवर्धन करू शकतो. या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या काही दिवसामध्ये असंख्य नोकऱ्यांच्या संधी आहेत. हजारो नोकऱ्या, लाखो नोकऱ्या या पर्यावरणाच्या क्षेत्रामध्ये निर्माण होऊ शकतात. आतापासून तुम्ही जर त्याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली, त्याच्यावरती काही युट्यूबवरती व्हिडिओ बघायला सुरुवात केली, तुम्ही लोकांना एकत्र घेऊन, तुमचे मित्र मैत्रिणी घरातल्या लोकांना एकत्र घेऊन क्लिनलीनेस ड्राईव्ह केला, म्हणजे स्वच्छता मोहीम केली, तर या माध्यमातून आपण आपल्या परिसराला अगदी स्वच्छ सुंदर ठेवू शकतो. आणि हे आपलं आंतरराष्ट्रीय जे संस्था आहेत, युनायटेड नेशन्स
किंवा आपले इंडिया जे आहे वेगवेगळे जे कंट्रीज आहे 193 कंट्रीज यांनी हे लक्ष ठेवलेलं आहे 2030 पर्यंत आपलं पर्यावरण स्वच्छ ठेवायचं आणि पर्यावरण ज्यावेळी स्वच्छ राहतं आपलं त्यावेळी आपलं आरोग्य पण त्याच्यापासून व्यवस्थित राहतं. पर्यावरण जर खराब असेल तर आपलं आरोग्य पण खराब होणार, पाणी खराब असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होणार, हवा खराब असेल तर त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होणार. कचरा इकडे तिकडे टाकला. आता दिल्लीमध्ये 30% लास्ट पाठीमाग दिल्लीमध्ये जे 10 ते 15 वर्षाच्या 15 वर्षापेक्षा लहान मुलं आहेत 30% मुलांना दम्याचा रोग आहे दिल्लीमध्ये. इतकं भयानक प्रदूषण आहे, इतकी हवा प्रदूषित आहे दिल्लीमध्ये की विचारू नका. तसं आपल्याला नाही करायचं. आपल्याला हवा आपली स्वच्छ राहिली पाहिजे. हे जे औषध मारतात पिकावरती ते थांबवलं पाहिजे. ते तर केमिकल आहे, रासायनिक जे जे पदार्थ आहेत ते आपल्या आरोग्यासाठी किंवा पर्यावरणासाठी चांगले नाहीत. त्याचा वापर थांबवणं आणि कचऱ्याचं योग्य मॅनेजमेंट करणं, पाणी नदीमध्ये न सोडणं, ह्या बारीक सारीक गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं की आपलं भविष्य चांगलं होईल. आणि सर्वांनी सगळ्यांनी एकत्र मिळून हे करणं गरजेचं आहे. कोणी एक व्यक्ती हे करू शकत नाही. आपल्याला सगळ्यांना मिळून, शाळा असेल, स्कूल, कॉलेजेस, युनिव्हर्सिटी, तुमचं जे घर आहे, घरातले जे लोक आहेत त्या सगळ्यांना एकत्र बरोबर घेऊन आपल्याला स्वच्छता करायची आणि आपल्याला पर्यावरण आपलं चांगलं ठेवायचं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला मला वाटते की याच्यामुळं चांगली संधी पण भविष्यामध्ये मिळू शकते. आणि जर तुम्ही याच्यावरती रिसर्च करायला सुरुवात केली तर मला कॉन्टॅक्ट करा. इन फ्युचर मी तुम्हाला याच्यामध्ये मदत करेन. थँक्यू व्हेरी मच. हा, आता एक 5 मिनिट मी घेणार आहे, जास्त नाही घेणार. काही गोष्टी आहेत जे मला असं वाटत होतं की शहरामधले लोक आहेत त्या शहरामधल्या लोकांना बरेच विकार आहेत, आजार आहेत. डायबिटीस शहरातल्या लोकांना आहे, ब्लड प्रेशर शहरातल्या लोकांना आहे. पण ज्यावेळी मी गुगलवरती सर्च केलं त्यावेळी असं दिसून आलं की हा जो गॅप आहे तो कमी होतोय. म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांना पण डायबिटीस आहे, शहरातल्या लोकांना पण डायबिटीस आहे. ग्रामीण भागातल्या लोकांना ब्लड प्रेशर जास्त आहे, शहरातल्या लोकांना पण ब्लड प्रेशर जास्त आहे. तर याचं कारण काय आहे? कारण काय? आपलं पर्यावरण, आपलं जे निसर्ग आहे याच्यामध्ये जसे जसे बदल होत जातील तसे तसे आपले जे रोग आहेत यांचं प्रमाण वाढत जातं. फॉर एक्झाम्पल, आपण कचरा आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला एक क्लिअर सांगायची, म्हणजे जर आपण स्वस्थ राहायचं असेल, आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तर पॅकेजिंग फूड जे आहे ते टाळायचं. म्हणजे पॅकेजिंग म्हणजे प्लास्टिकच्या आत असणारे ज्या वस्तू आहेत त्या खाणं आपण टाळायचं. फॉर एक्झाम्पल, कुरकुरे आपण खातो, बरोबर आहे, ते पॅकेजिंग असतं. तुम्ही घरातून स्टीलचा डबा जेवण घेऊन या, ते खा, तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं राहील. पण ज्यावेळी पॅकेजिंग मटेरियल आपण करतो आणि तो जो प्लास्टिकचा कागद आहे तो आपण कुठे रस्त्याला टाकून देतो. आता प्रॉब्लेम असा आहे की कचरा कुंडी नसल्यामुळे आपण कुठेही टाकून देतो. तो जे नाला आहे त्या नाल्यामधून परत नदीमध्ये जातो आणि नदी फक्त नदीमध्ये थांबत नाही. ज्यावेळी महापूर येतो त्यावेळी हे जे प्लास्टिक आहे ते नदीच्या माध्यमातून डायरेक्ट समुद्रामध्ये, आपले इंडियन ओशन, बे ऑफ बेंगॉल, इथपर्यंत ते आपल्या नदीच्या माध्यमातून जातं. तर आपल्याला हे बघायचं आहे की कचरा योग्य ठिकाणी ठेवायचा, त्याची योग्य विल्हेवाट लावायची, जेणेकरून पर्यावरणाचं नुकसान होणार नाही. ठीक आहे सर. डॉक्टर संजय पळेकर सुट्टीनिमित्त आपल्या तुपारी या गावी आले, आपल्याच भागातील आहे. आणि तुपारी या गावी आले असताना त्यांची येडगेंच्यात पाहुणे आहेत. यातला शिक्षक असा गप बसत नाही बघा. तुपारीतनं सुट्टीसाठी खास 2 महिने इथं आले, पाहुण्यांच्या येडगेंच्यात आले. पण जे रक्तात जे अध्यापन करण्याचं मूल म्हणतात ते यांच्यात आहे. पाहुण्यांच्याच गपवाने जेवले असतील, बसले असतील किंवा राहिले असतील. नाही, मला काहीतरी समाजासाठी काहीतरी करायचं आहे. मी जे एन्व्हायरमेंट साठी काम करत आहे
हे माझ्या दिल्लीपुरतं काम करून चालणार नाही, तर माझ्या भागातला जे पर्यावरणचा समस्या आहे या समस्यासाठी आपल्या भागातल्या मुलांना मी शिकवताना आणि सांगतो तुम्हाला, उद्याच तुम्ही भारताचे सुजाण नागरिक बनणार आहात. तुम्हाला जर आम्ही हे मूल्य आतापासून जोपासली तर तुम्ही भविष्यात त्या ठिकाणी आमचा भारत खरोखरच स्वच्छ आणि क्लीन दिसत. म्हणून पाहुण्यांच्या आले असताना आम्हाला म्हणले तर मला पर्यावरणाविषयी बोलायचं आहे, तर म्हणलं नक्कीच, कारण चांगली गोष्ट आहे. कारण का पर्यावरणाविषयी बोलणारी लोक फार कमी आहेत आणि सुदैवानं आपल्याला आपण अपॉइंटमेंट घेऊन सकट त्यांची अपॉइंटमेंट मिळाली नसते. पण आपलं भाग्य आहे की डॉक्टर संजय मरळे सर आज दिल्लीवरून सुट्टीनिमित्त आले असताना आपल्याला लाभले, त्याबद्दल कॉलेजच्या आपल्या हायस्कूलच्या वतीनं त्यांचा खूप 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 आभारी आहे. धन्यवाद. त्यांचा टाळ्या वाजण्याचा आग्रहीचा आपण सत्कार करूया. आणि पर्यावरण विषयी सांगितलेल्या सूचना आम्ही शिकवताना अध्यापन करत असताना आम्ही सर्वजण याच गोष्टी सांगत असतो. पण कसं आहे, सोनारांना कान पोचावं या उक्तीप्रमाणे बाहेरच्या लोकांनी सांगितले की लगेच कळतं, पण आम्ही रोज ते सांगत असतो. या कानानं ऐकायचं, त्या कानानं सोडून द्यायचं. पण खरोखर आज काळाची गरज आहे. आपण पर्यावरणाचं जर रक्षण नाही केलं तर कदाचित आपल्याला बघताय तुम्ही आज किती लोक कॅन्सर युक्त लोक आहेत. आपले शेजारील गावं नावं सांगत नाहीत, त्या गावामध्ये आज तर 100 80 लोक कॅन्सर युक्त आहेत. एवढी भयानक अवस्था आहे. म्हणून पूर्वी कॅन्सर होता का? अजिबात नव्हता. कारण का त्या ठिकाणी जे पेराल ते शुद्ध होतं, ना त्याला रोग आला औषध मारलं, ना फवारणी केल्या. आणि कमी दिवसात जास्त उत्पादन पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी पिकावरती औषध मारतो आणि त्याचा दुष्परिणाम पाण्यातून नदीतून आपल्याला सर्वांना भोगावा लागतो. आज तुम्ही कुरकुर खाता, काय खाता, नाही अत्यंत विघातक आहे, घातक आहे. ते तुम्ही ते कुरकुर जाळलं तर ते बघा, मी किती वेळा सांगतो तुम्हाला, ते जाळलं तर त्याचं त्या प्लास्टिकच्या ह्याच्यासारखं त्या ठिकाणी त्याचा रस पडतो आणि तसलं आपण त्या ठिकाणी पोटात खातो. ती का तर त्याला चटक पटक काहीतरी मीठ चटणी लावलेली असते आणि ते रुचकर लागतं म्हणून आम्ही खातो. पण हे खायला चांगलं वाटतं, पण शरीराला किती घातक आहे हे तुम्ही अजून लहान आहात हे सांगणं आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला वारंवार सांगू शकत, दुपारच्या सुट्टीत तुम्ही ते पुढे घेऊन येत असता. बाळांनो, ते थांबलं नाही तर येणारी पिढी आपली कॅन्सरयुक्त पिढी ठरल. म्हणून सरांनी आज या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीचा 50% जर तुम्ही फॉलोअप घेतला तर अशा मार्गदर्शनाचं आपल्याला फलित मिळालं असं समजू शकतो आपण. खरोखरच सर, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो. आमच्या विद्यालयामध्ये तुम्ही आलात. आमच्या सर्व बालचमूच्या वतीनं आमचे मुख्याध्यापक, संस्थापक, शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांच्या सर्वांच्या वतीनं तुमचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि मी आभाराचे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय नाही आता अर्धा तास 10-5 मिनिटं आहे.